दैतापती लोक तिथे जातात आणि तिथे ते निद्रा करतात काही दिवस आणि त्यांना स्वप्नात येते देवी आणि सांगते की बलरामजींचं जे काष्ट आहे ते या दिशेनं आहे, सुभद्रा मैयाचं जे काष्ट आहे ते या दिशेनं आहे आणि जगन्नाथजींचं काष्ट आहे ते या दिशेनं आहे. त्यांना स्वप्नात येऊन सांगतात आणि ते लोक शोधत जातात, जे दैतापती लोक असतात ते शोधायला नेमणूक झालेली आहे त्यांची. मग त्यांना तिथे ते लाकूड भेटतं, ते लिंबाचं लाकूड भेटतं. लिंबाचं लाकूड असतं, ते विशिष्ट त्याच्यावर संकेत असतात, शंखचक्र गदापद्म असं त्या लाकडावर झाडांवर एक विशिष्ट चिन्ह असतो, तो संकेत भेटतो आणि जवळचं एक सापाचं वारूळ असतं. मला इथे आल्यानंतरच तुमच्याकडे डायरेक्ट मला कालिकाचं दर्शन झालं, साक्षात जगन्नाथजींचं दर्शन झालं मला त्यांना बघितल्यानंतर. उग्रतारा शूलपाणी सुभद्रा महाभुवनेश्वरी नीलाद्रौतो जगन्नाथो साक्षात मा दक्षिणाकाली असं म्हणतात. आपण जगन्नाथाच्या मंदिराला पाहायला गेलं तर तुम्ही पाहू शकता की एक शक्तिपीठ पण आहे, 51 शक्तिपीठपैकी एक विमळा शक्तिपीठ पण आहे, म्हणजे देवीचं तिथं स्थान आहे. आणि ज्यावेळेस विमळा शक्तिपीठ म्हणतो तेव्हा साक्षात भैरव रूपी जगन्नाथजींना पूजलं जातं. असं म्हणतात की जगन्नाथ का भात जगत पसारे हात, म्हणजे एक समान पातळीवर जगन्नाथाचं जो प्रसाद आहे तिथं बनतं आणि आपण पण भोग लावू शकतो जगन्नाथजींना. ठराविक भोग लावण्याची प्रक्रिया आहे, ऑफिसमध्ये वगैरे जाऊन सांगितलं आपल्या नावाने वगैरे लावू शकतो. पण तुम्ही बघाल तिथे लाखो भक्त येतात आणि मंदिरातून बाहेर पडत असताना एकही भक्त तुम्हाला न जेवता आलेला, न भोग घेता, न प्रसाद घेता आलेला दिसणार नाही. फुल पोट भरून जेवण करून, पोट भरून प्रसाद घेऊन येतो. तू पांड्या लोकांची बोललास तर तुला ते बोललेत की ते जिवंत पदार्थ वाटतो, तो दॅट बीट्स, दॅट इज लाईक हार्ट बीट. काय असू शकतं? सबके हिस्से हैं. सो यो हेलो एंड कैसा, दिस इज दिशांग टीम, वेलकम बैक टू द पॉडकास्ट. आज का पॉडकास्ट इज गोना बी रियली इंटरेस्टिंग. लेट मी स्विच. आजचा पॉडकास्ट इंटरेस्टिंग होणार आहे कारण आपण परत मराठीमध्ये एक पॉडकास्ट आणलेला आहे. मराठीमध्ये यासाठी करतो आहे कारण काही गोष्टी मराठीमध्ये जे लोक कम्फर्टेबल आहेत आणि ज्या लोकांना मराठी ऑडियन्सपर्यंत पोहोचण्याची जरूरत आहे, म्हणजे कोशिश करत आहेत. आणि हिंदीमध्ये कोशिशला काय बोलतात, आय फॉरगॉट, सॉरी, माय मराठी इज व्हेरी बॅड. बट हां, सो आपल्याबरोबर मयूर दादा आला आहे आणि ही इज अ स्पेशलिस्ट इन वन ऑफ द रिसर्चेस दॅट इज गोईंग ऑन इन द वर्ल्ड. म्हणजे अशी एक रिसर्च चालली आहे ज्याच्याबद्दल बहुतेक महाराष्ट्रामध्ये कमी लोकांना माहिती असेल आणि खूप कमी क्वालिफाईड लोक आहेत ह्यासाठी, आणि त्यातला म्हणजे टाईम लागते या गोष्टीसाठी आणि खूप झिजावं लागते. आणि ती गोष्ट म्हणजे जगन्नाथ. आणि लोकांना माहिती नाही की जगन्नाथ म्हणजे कोण नक्की, काय आहे, काय रहस्य आहे, काय गुंतागुंत आहे. म्हणजे एवढा, म्हणजे मणिमा बोलतात त्यांना, अनंत कोटी ब्रह्मांड नायक बोलतात त्यांना, म्हणजे जसे आपले स्वामी समर्थ आहेत. आणि अशी गंमत झाली की दादा जिथून आलेत ते थेट स्वामींच्या बाजूला राहतात. ते पण ब्रह्मांड नायक, हे पण ब्रह्मांड, म्हणजे दोघांमध्ये फरक नाहीच आहे, दोघं तर सेमच आहेत माझ्या दृष्टिकोनाने. पण आज आपल्याला समजणार आहे की काय आहे आणि काय नाही. तर ऑनवर्ड्स टू यू, कसा आहेस अँड कसं येणं केलंस तू? एकदम मस्त आहे. खूप छान तुम्ही बोललात. म्हणजे माझ्या मनातील जे प्रश्न होतं किंवा तुम्ही आधीच विचारलात की अक्कलकोट आणि जगन्नाथपुरी या दोन्हीचा कसं तू रिसर्च करतोय किंवा कसं काय अक्कलकोटचं आणि जगन्नाथपुरीचं, तुम्ही म्हणजे क्वेश्चनमध्येच आन्सर तुम्ही स्वतः दिलात की दोघां पण ब्रह्मांड नायक आहे. आपण पण स्वामींचं ज्यावेळेस जय जयकार करतो तेव्हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय म्हणतो. तसंच जगन्नाथजी देखील एक मणिमा आहेत, जे ठाकूर मणिमा म्हणतो त्यांना, ते देखील अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत. जसं ब्रह्मा विष्णू महेश जे दत्तरूपी आहेत, त्यांचंच एक चौथं रूप म्हणून आपण स्वामी समर्थांना किंवा स्वामी महाराजांना आपण पूजन करतो, दत्तांचे अवतार म्हणून.
तसेच जगन्नाथ देखील ब्रह्मा विष्णू महेश आहेत. बरोबर. हो. सुभद्रा मैयाला ब्रह्मा म्हणतात हा हा. आणि विष्णू जे आहेत जे साक्षात जगन्नाथ जे आहेत आणि शंकर म्हणजे महेश ते बड ठाकूर बलरामजींना म्हणतात. असे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे जगन्नाथ बलराम सुभद्रा. तसेच स्वामी देखील माझ्यासाठी जगन्नाथपेक्षा काही कमी नाही आहे आणि आमचा अक्कलकोट देखील पुरी धामापेक्षा कमी नाही असं मला वाटतं. म्हणून हे माझा रिसर्च सुरू आहे, आध्यात्मिक रिसर्च सुरू आहे. जगन्नाथ कोण आहेत किंवा जगन्नाथजींच्यावरती तुम्ही सुरुवातीला बोललात, खूप गुंतागुंती आहे. नेमकं जगन्नाथ कोण आहेत, पुरीमधील मंदिराच्या वैशिष्ट्याविषयी खूप साऱ्या तथ्यांविषयी बोललं जातं, त्यामध्ये खूप चुकीच्या गोष्टी बोललं जातं. त्यामुळे एक छानपैकी चांगलं रिसर्च केलं पाहिजे. छान काय आहे ते आपल्या विविधतेने नटलेला जो काही भारत आहे ते लोकांसमोर आणलं पाहिजे. हे माझं एक छोटंसं प्रयत्न आहे आणि त्यासाठी मी स्वामींचाच आशीर्वाद घेऊन मी निघालेला आहे असं मी म्हणतो. आणि स्वामी देखील माझ्यासाठी जगन्नाथच आहेत. येस, दॅट्स ट्रू. बट तुझं ह्या फील्डमध्ये लाईक कसं येणं झालं? तू जसं अक्कलकोटमध्ये राहून तू जगन्नाथपुरीचं रिसर्च करतोस, म्हणजे काय होतं तो क्षण, काय होता तो मोमेंट जिथे तुझं लक्ष पूर्णपैकी जगन्नाथकडे गेलं? ओडिसा, महाराष्ट्र, लाईक आय कॅन अंडरस्टँड, कर्नाटका तुझ्या बाजूला येते, ते सोडून तू डायरेक्ट पुरीला बसलास, ते कसं? म्हणजे लहानपणापासून मला संगीताची आवड आहे. ओके. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आणि संगीत हे एक साधनाच आहे. हां, बरोबर. देवांपर्यंत पोचण्यासाठी संगीत हे खूप मोठी साधना आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे एक संगीताच्या स्पर्धेसाठी मी भुवनेश्वरला गेलो होतो. भुवनेश्वरमधील सगळं स्पर्धा वगैरे संपल्यानंतर मी जगन्नाथपुरीला गेलो. जगन्नाथपुरीमध्ये ठाकूरजींचं सर्वप्रथम दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर मला प्रश्न पडला, हे वेगळेच देवता आहेत. म्हणजे बाकीच्या देवी देवतांचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर एक स्वरूप दिसतं त्यांचं. जसं की आपण तिरुपती बालाजीला गेलो, एक विष्णूजींचं स्वरूप आहे. आज सकाळीच आम्ही सिद्धिविनायकला गेलो होतो गणपतीचं दर्शन करायला, एक स्वरूप आहे. बरोबर. तर मला जगन्नाथपुरीमध्ये गेल्यानंतर देवी देवतांना बघितल्यानंतर एक वेगळं स्वरूप माझ्या मनात आलं आणि जगन्नाथजींचं एक वेगळंच वैशिष्ट्य किंवा वेगळंच मंदिराविषयी वगैरे बघायला मिळालं. आणि तिथे गेल्यानंतर कळलं की हे सर्वसाधारण मंदिर नाही आहे, साक्षात परब्रह्म परमेश्वराचं मंदिर आहे. अनंत कोटीचे ब्रह्मांड नायक जे ठाकूर मणिमा म्हणतो ते इथे विराजमान आहेत, रत्नसिंहासनवरती विराजमान आहेत. म्हटल्यानंतर माझं म्हणजे जास्त जगन्नाथजींच्या सोबत जास्त वेळा गेलो, दर्शन झालं त्यांचं. खूप म्हणजे शब्दात बोलता येत नाही इतकं त्यांचा आशीर्वाद भेटत गेलं. तसंच मग त्यांच्यावर रिसर्च करावं असं माझं, लोकांसमोर काय आहेत नेमकं जगन्नाथजी. असं तर आमची मानवी बुद्धी नाही आहे एवढी त्यांचं जाणून घेण्यासाठी किंवा त्यांच्यावर रिसर्च करतो असं हे शब्द वापरण्याची पण आपली बुद्धी एवढी नाही आहे. पण थोडासा प्रयत्न सुरू आहे, बघूया आता काय काय होत आहे. नाईस. सो आपण जसं विचारत होतो आणि तू आलास तेव्हा तू माझ्या मंदिराकडे गेलास आणि तेव्हा तू बघितलंस की कालिका. आणि जसं मला माहिती आहे पण काही लोकांना हे माहिती नाही आहे. आता शाक्त परंपरेमध्ये जगन्नाथला कालिकाच म्हणतात आणि जग्गा आणि कालीमध्ये फरक नाही. जशी सुभद्रा इज भुवनेश्वरी आणि तारा इज बलराम, तसं ह्या स्वभावात बघायला गेलो तर हे अद्वैत मान्यता, अद्वैतची मान्यता आहे. तर लोकांना हा कन्फ्युजन आहे आणि काही लोक तर मानणार, म्हणजे लाईक काही संघ आहेत आणि काही ग्रुप्स आहेत ते तर मानायलाच तयार नाहीत की अरे हे असं होऊ शकते. तर त्याच्यावरती काय ओपिनियन आहे तुझे? जसं म्हटलात तुम्ही कालिका कसं काय, मला इथे आल्यानंतरच तुमच्याकडे डायरेक्ट मला कालिकाचं दर्शन झालं. साक्षात जगन्नाथजींचं दर्शन झालं मला त्यांना बघितल्यानंतर. उग्र तारा शूल पाणी सुभद्रा महाभुवनेश्वरी नीलाद्रौतो जगन्नाथो साक्षात मा दक्षिणाकाली असं म्हणतात. आपण जगन्नाथाच्या मंदिराला पाहायला गेलं तर तुम्ही पाहू शकता की
एक शक्तिपीठ पण आहे. 51 शक्तिपीठपैकी एक विमळा शक्तिपीठ पण आहे. म्हणजे देवीचं तिथं स्थान आहे. आणि ज्यावेळेस विमळा शक्तिपीठ म्हणतो तेव्हा साक्षात भैरव रूपी जगन्नाथजींना पूजलं जातं. आणि त्याच्यानंतर तुम्ही जगन्नाथ रिच्युअल्समध्ये, जगन्नाथ कल्चरमध्ये तुम्ही बघायला गेलात तर जे दारू ब्रह्म म्हणतो आपण, ज्यावेळेस नभकलेवरम असतं त्यावेळेस दारू शोधण्यासाठी सर्वप्रथम सगळे लोक काकटपूर मंगळाला जातात. जे दैतापती लोक असतात ते काकटपूर मंगळामध्ये जी देवी आहे ते देवीच दिशा दाखवते. त्यामुळं आणि तुम्ही पुरीमध्ये ज्यावेळेस पोहोचता, जगन्नाथपुरीमध्ये पोहोचता, सर्वप्रथम तुम्ही बटमंगलाचं दर्शन करता. जे बटमंगला देवी आहे, जे संरक्षण करते असं म्हणतात, पुरीचं संरक्षण करते, ते देवी जे सीमेवरच आहे. तर जगन्नाथपुरीमध्ये देवी उपासनेला खूप महत्त्व आहे. तुम्ही बघाल छत्तीसगड म्हणा किंवा ओडिसा म्हणा किंवा बेंगॉलमध्ये आपलं दक्षिणाकालीचं मंदिर आहे किंवा कालिकाचं मंदिर आहे, ते आपोआप तुम्हाला देवी पूजनासाठी तिकडे गेल्यानंतर तुम्हाला घेऊन जातं. किंवा कामाख्या पण बघू शकता आपण. त्यामुळं जगन्नाथजींना जास्त लोक दक्षिणाकाली म्हणतात किंवा कालिका म्हणतात. आणि त्यांचा तुम्ही कलर बघितला असाल तर संपूर्ण काळ आहे, संपूर्ण ब्लॅक आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जगन्नाथजींना शृंगार करताना बघा तुम्हाला साडी घातलं जातं जगन्नाथजींना. हे बहुतांश लोकांना माहीत नाही. जगन्नाथजींना जे कृष्ण म्हणून बघतात किंवा विष्णू म्हणून बघतात, जगन्नाथजी कृष्ण विष्णू पण आहेतच, नाही म्हणत नाही, पण जगन्नाथजींना साडी घातलं जातं, जगन्नाथजींना नथ घातलं जातं. एखादी स्त्री आपल्या संस्कृतीमध्ये जसं नथ घालते शृंगार करण्यासाठी, जसं जगन्नाथजींना तुम्ही बघा नाकाचुडाशिवाय जगन्नाथजी नसतात. कधीही बघा तुम्ही, जगन्नाथजींना नथ घातलं जातं. त्यामुळं तुम्ही म्हणू नाही शकत की कालिका नाही आहे. प्रत्येकाचं भाव कसं वेगवेगळं असतं. जगन्नाथजी पूर्ण ब्रह्म आहेत. जगन्नाथजी एक विशिष्ट अवतार नाही आहेत. जसं आपण एक अवतार म्हणतो, देवाचा एक हे अवतार आहे, एक विष्णूचा अवतार आहे, कृष्णाचा अवतार आहे, शिवाचा अवतार आहे असं म्हणतो. जगन्नाथजी कुठल्या एका देवाचा अवतार नाहीत. जगन्नाथजी स्वतः अवतारी आहेत. त्यामुळं आपण कालिका म्हणून पण पूजन करू शकतो, कृष्ण म्हणून पण पूजन करू शकतो, विष्णू म्हणून पण पूजन करू शकतो. त्याबद्दल काय वादच नाही. हे एक एक्सप्लेन करताना मला हेच झालं की जगन्नाथजीला आपण शून्य पण बोलतो, महाशून्य पण बोलतो. म्हणजे महाशून्य ही अशी गोष्ट असते जी तुम्ही कुठल्या पण फॉर्ममध्ये त्याला नेऊ शकता, कुठे पण डिराईव्ह करू शकता आणि कसं पण त्याला प्रार्थना करू शकता. तर आणि अजून एक गोष्ट क्लिक झाली मला की तू बोलत होतस की ओडिसा, छत्तीसगड आणि ह्याच्यामध्ये शक्तीची उपासना जास्त, तर ते शाक्त परंपरेमध्ये त्याला उत्कल देश पण बोलायचे ना. तर उत्कल देशामध्ये शाक्त परंपरा ही उच्च कोटीची परंपरा होती आणि अजूनही प्रॅक्टिस केली जाते. पण जेव्हापासून ब्रिटिशर्स येऊन गेले तेव्हापासून आय थिंक सो वैष्णविझम जास्त फॉलो व्हायला लागलं. आणि वैष्णविझममध्ये काही इश्यू नाही आहे, फक्त हा एक प्रॉब्लेम आहे की जे मूळ वैष्णविझमचं वैष्णव तंत्र होतं ते गायब आहे. आणि तो सार गायब असल्यामुळे ना आपल्याला तो द्वैतभाव घालवता येत नाही अजून, ते जगन्नाथजीच्या असली एसेन्सकडे पोचता येत नाही, तो असा प्रॉब्लेम होता. तर हे आपलं हे झालं. तर आणि हे पण ऐकून आहे की हे मंदिर सतयुगापासून आहे, पण जसंही कलियुग येते तसे लुप्त आणि गुप्त होऊन जाते, ते गायब होते. आणि मग परत असं जसं काळंदीर होते ते परत सायकल चक्रमध्ये ते परत वरती येते किंवा परत त्याची स्थापना होते, परत बांधकाम होते. तर त्याचं काय मिस्ट्री, लाईक मंदिराला घेऊन भरपूर मिस्ट्रीज आहेत. जशी तिथे एक घटना घडली तर काय ना काय जगात होते, कुठे ना कुठे काय ना काय दिसून येते. जसं लास्ट टाइम झालेल्या गोष्टी आपल्या सिंदूर, ऑपरेशन सिंदूरच्या आधी पण तो गरुड पक्षी घेऊन फिरालेला. आता रिसेंटली एक काय बोलतात ना, मीरकॅट बोलतात त्याला, ती वरती एकदम ह्याच्यावरती गेलेलं, त्याच्या ध्वजेच्या जवळ गेलेलं, तिथे त्यांनी पकडलेलं. त्याच्यानंतर मध्ये रक्त पडताना दिसते. तर ते असे खूप मिस्ट्रीज आहेत. तर त्याच्यावरती काय ओपिनियन आहे तुझं? तुमचं पहिलं प्रश्नाचं उत्तर आहे मंदिराचं स्थापन किंवा मंदिर सत्ययुगातलंच आहे, पण त्याचं उत्खनन ज्या वेळेस मंदिर 12व्या शतकापासून मिळतं. असं नोंद, जे मंदिराचं नोंद आहे ते 12व्या शतकापासून आपलं मिळतं. जो आपण आता मंदिर बघत आहोत कलियुगमध्ये, जे आपण मंदिर बघत आहोत जगन्नाथजींचं दर्शन घेतो, त्याचं नोंद जे आहे 12व्या शतकापासून भेटतं.
पण सत्ययुगामध्ये मंदिराची स्थापना झालेली आहे. जी आपण सध्या मूर्ती बघतोय, जे इंद्रद्युम्न राजाकडून ह्या मूर्तीचं स्थापन हे सत्ययुगामध्येच झालेलं आहे. पहिल्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. आणि दुसरं बघायला गेलं तर मंदिरामध्ये आपण जगन्नाथपुरी जे क्षेत्र आहे ते कलियुगचं धाम आहे. आणि जगन्नाथजी जे आहेत ते कलियुगचे इष्टदेवता आहेत. त्यामुळे ह्या संपूर्ण कलियुगात जे पृथ्वीवर ज्या काही गोष्टी घडतात ते मंदिराला धरून आणि जगन्नाथजींना धरून कुठेतरी असं अभ्यासताना दिसतं मला कुठेतरी. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर ह्याच रथयात्रेमध्ये जगन्नाथजी 2026च्या रथयात्रेमध्ये जगन्नाथजी 1 तास मंदिराच्या सिंहद्वार जे आहे जवळपास 40 मिनिट ते 1 तासापर्यंत अडून राहिले जगन्नाथजी. म्हणजे पुढेच जात नाही आहेत. म्हणजे का त्याला अजून कोणी डिफाईन करू शकलं नाही. पण शेवटी कृष्ण जगन्नाथजी म्हटलं की तो कृष्ण पण म्हणतो आपण, तो नटखट आहे खूप. म्हणजे बाललीला जे कृष्णाचं पण बघितलं तर खूप प्रसिद्ध आहेत. तसं जगन्नाथजी अडून राहिले, लहान मुलांसारखं हट्ट करून राहिले आणि जगन्नाथजी निघाले. आणि जगन्नाथजी 2026च्या रथयात्रेमध्ये टाहिया पण घातले नाहीत. टाहिया पण घातले नाही आहेत. मग जगन्नाथजींचं म्हणजे काय सांगू शकत नाही, कोणच त्याला डिफाईन करू शकत नाही. आणि भविष्याला धरून खूप साऱ्या गोष्टी मंदिराच्या संदर्भात झालेल्या आहे. फॉर एक्झाम्पल रक्तपात जे म्हणलात तुम्ही, 2025मध्ये एक किन्नरने मंदिरचं जे सिंहद्वार आहे ते वरती चढून जीव दिलेलं आहे. हां, तिथं पूर्ण रक्तपात झालेलं. त्याच्यानंतर परत महास्नान केलं गेलं जगन्नाथजींना. परत 4.5-5 तास मंदिर बंद होतं. ह्या अशा काही गोष्टी घडत आहेत. किंवा गरुड पक्षीवरती जाऊन नीलचक्रच्या वरती जाऊन बसला तर काहीतरी दुर्घटना आपल्या भारतात घडतात. म्हणजे रेल्वेचं ॲक्सिडेंट झालेलं आहे बालासोरमध्ये. त्याच्या आधीसुद्धा काही ना काही पुरीमध्ये संकेत दिलेले आहेत. आणि तुम्ही मला वाटतं 2025मध्ये वरचा जो बाणा आहे ज्याला पतित पावन बाणा जे वरचा आहे त्याच्या खालची जो बाणा आहे तो मन्नत का बाणा म्हणतात. हां, तो एक ध्वज घेऊन समुद्राच्या दिशेने गेलेला आहे. संपूर्ण लोक शोधले. त्याच्यानंतर परत काहीतरी विघटन आपल्या देशामध्ये घडलेलं दिसून येतं. जसं की युद्ध पण भविष्य मालिकेमध्ये लिहून ठेवलेलं आहे की असं या 2025मध्ये म्हणा 26मध्ये युद्ध होतील वगैरे 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 लिहून ठेवलेलं. तर कलियुगचं इष्टदेवता असल्यामुळं जगन्नाथजी कलियुगचे देव आहेत. त्यामुळं ह्या कलियुगात जे काही गोष्टी होतात ते जगन्नाथ मंदिराशी निगडीत किंवा जगन्नाथ मंदिराशीच संकेत तिथून भेटतं असं म्हटलं जातं. असं चर्चा पण खूप होतात. त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, काहीतरी गोष्टी आहेत जे काही ते मानवी बुद्धीच्या पलीकडे आहेत. मला सांगायला हे होईल अभ्यासताना की ते कुठेतरी आपल्या पलीकडे आहेत असं वाटतं. हो, बट तुमची रिसर्च काय सांगते याबद्दल? लाईक व्हॉट हॅव यू रिसर्च अबाउट दिस? हो, आहेत. मी पाहिलंय खूप साऱ्या गोष्टी तिथून. म्हणजे 2 वर्ष कोविड येण्याच्या आधी आपण मंदिराच्या वरती जे ध्वज आहे, बाणा आहे, त्याला आग लागली होती पूर्ण. आणि त्याच्यानंतर सांगितलं गेलं की 2 वर्ष कुठेतरी आपल्या देशावर संकट येणार आहे, संपूर्ण विश्वावर संकट येणार आहे. तर आपण पाहिलं ते 2 वर्ष कोविड येऊन गेलं. 2 वर्ष सगळे घरी होते. कित्येक लोकांचं कोविडमध्ये जीव पण गेलं. त्यामुळं कुठेतरी त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, काहीतरी घडतं, काहीतरी आहे असं मला पण वाटतं. कारण आता जेव्हा स्नान होतं, स्नान पौर्णिमेला, तेव्हा जेव्हा राजा आलेले, राजा आरती करताना ती आरतीचं हे विजलं गेलं तर ते पण लोक कॅप्चर करत होते. आता जे आहेत रिसर्च करणारे किंवा जे बुक्स लिहित आहेत हे आपल्या नावावरती की आपण म्हणजे असे काही जण आहेत त्याच्यात की जे स्वतःचं नाव पुढे करण्यासाठी बुक्स लिहित आहेत. आणि मी पुरेपूर अगेन्स्ट आहे त्या लोकांचे. लाईक आय डोंट लाईक दिस पीपल बिकॉज हे स्वतःचा प्रोपगेंडा चालवण्यासाठी हे सगळे बुक्स लिहितात. तर तेव्हा ते लोक पण असंच एका पॉईंटवरती असं फोर्स करतात की हां हे आताच होणार आहे, आताच होणार आहे. भीतीचा एक माहोल तयार करतात, निर्माण करतात आणि लोकांना पण घाबरवण्याची कोशिश करतात की लोक अजून त्यांच्याबरोबर जुडतील. तर ह्याच्याबद्दल काय ओपिनियन आहे का तुझं? लाईक जे खरी मिस्ट्रीज आहेत ते वेगळे राहतात आणि जे हे लोकांनी घडवलं ना पण इन्स्पिरेशन घेऊन त्याच्या अराउंड स्वतःचं एम्पायर क्रिएट करतात जे लोक, त्याच्याबद्दल काय बोलू शकतोस तू? ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक सांगायला मला आवडेल, देवी देवता जे आहेत, जगन्नाथच नाही,
कुठल्याही देवी देवतांचं आपण जर विचार केलं, ह्या अशा गोष्टींना जर आपण जोडलं गेलं, म्हणजे समजा स्नान यात्रेला राजा आले आणि त्यांनी आरती करत होते जगन्नाथजींचं, आरती विजलं, त्याच्यावरनं खूप साऱ्या गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल झाले की काहीतरी अघटन घडेल का, किंवा काहीतरी राजकीय, हो त्याला राजकीय पण हे दिले, राजकीय पण मार्ग दिले त्याला. पण एक सांगायला आवडेल, कुठलीही देवी देवता आहे ना, ते नेगेटिव्ह विचार कधीच करत नाही, किंवा नेगेटिव्ह बाजू भक्तांचं काहीतरी वाईट व्हावं किंवा जगावर काहीतरी संकट यावं असं कधीच कोणीच करत नाही. आणि त्यातल्या त्यात जगन्नाथजी तर भक्तवत्सल भगवान म्हणतो आपण, दीनबंधू भगवान आहेत. ते कलियुगामध्ये त्यांचं प्रकटीकरण झालेलं आहे, ते म्हणजे फक्त प्रेम काय आहे, प्रेम द्या आणि प्रेम घ्या. जसं आपण जगन्नाथजींचं हात बघतो दोन्ही, म्हणजे आधी जगन्नाथजींचं दर्शन करण्यासाठी सगळे लोक गाभाऱ्यात जायचे, रत्नसिंहासनच्या जवळ जायचे आणि जगन्नाथजींना आलिंगन करून दर्शन घ्यायचे. ते काही कालांतराने बंद झालं. आणि अजून पण जगन्नाथजींना धरून काही लोक असं बोलतात, किंवा अशा मी आत्ताच काही संकटांवर वगैरे आपण चर्चा केलो भविष्य मालिकेवरती जे काही लिहिलेलं आहे, पण हे लोकांनी केलेलं आहे. असं देवाचं काहीतरी असं म्हणजे आरती विजल्याने काहीतरी संकट येईल किंवा काहीतरी होईल असं देवाकडून नाही आहे, हे आपण केलेले आपण वारा येऊन पण विजू शकतो, ते वाऱ्याने पण विजू शकतो. तुम्हाला मगाशी बोललो मी ताहियाचं जर प्रॅक्टिकली आपण विचार करायला गेलं तर मी काही मंदिरातले जे पंडे आहेत, जे पुजारी आहेत, जे ओळखीचे आहेत, त्यांच्याशी मी फोनवर बोललो की कसं काय हे घडलं, म्हणजे काय आहे जगन्नाथजी ह्या वर्षी ताहिया घातले नाहीत. ते म्हणले 1 वर्ष असं झालेलं नाही ताहिया नाही घातले, याच्या आधी पण कधी झालेलं आहे. तर त्या दिवशी ताहिया वरती घालत असताना भरपूर पाऊस होता आणि तुम्ही ताहिया बघता खूप मोठा आहे, तो ऑलरेडी एक माणूस पण त्याला असं उचलू शकत नाही, एवढं मोठं आहे त्याला. तो जगन्नाथजी ज्यावेळेस डोक्यावर घातले होते तेव्हा भरपूर पाऊस आला तिथं. मग पावसामुळे तो भिजून तो डबल त्याचं वजन झालं. आणि ज्यावेळेस जगन्नाथजींना तिथून निघायचं असतं त्या टाईम कोणीच त्यांना धरू शकत नाही, कारण सगळे रिच्युअल तुम्ही पुरीमध्ये बघितलात तर खूप स्ट्रिक्टली फॉलो केलं जातं. मग जगन्नाथजींचं निघण्याचा वेळ झालं होतं तेव्हा. मग जगन्नाथजींना खूप वेळा बसवण्याचा प्रयत्न केला ताहिया, तर बसलं नाही, म्हणून जगन्नाथजींना असंच घेऊन आले. हे झालं एक बघण्याचा दृष्टिकोन आणि प्रॅक्टिकल दृष्टिकोन. बाहेर अनेक लोकांनी, तुम्ही म्हणलात पुस्तक लिहिणारे म्हणा, अनेक लोकांनी अनेक गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे काढल्या. पण अजून एक गोष्ट, भाव का ठाकूरजी असं हिंदीमध्ये म्हणतात त्याला, भाव ओळखणारा तो देव आहे. तर तुम्ही बघता की बाहेर लोक जे सगळे तयार होऊन आले होते जगन्नाथजींच्या रथयात्रेसाठी, सगळे पावसात भिजले होते, छानपैकी तयार होऊन मेकअप वगैरे करून जे आले होते, सगळ्यांचं चेहरा मोहरा सगळं बिघडलेलं होतं. सगळे आहे तसं कशा तरी अवस्थेत ते सगळे लोक थांबले होते. तर देव पण तसंच आले, किरीट न घालता, श्रृंगार जास्त नव्हता, काय नव्हतं. सो देव पण म्हणले तुम्ही जसं आहे मी पण तसंच. मग जगन्नाथजींना असं विदाऊट ताहिया बघत असताना अनेक लोकांच्या डोळ्यात पाणी पण येत होतं. आमचं पण भावना त्यांच्याशी जोडलंय खूप, आमच्या पण डोळ्यात पाणी आलं. म्हणजे जगन्नाथजी ह्या वेळेस असं काय येत आहेत विदाऊट ताहिया, त्यांचं मुकुट आहे, खूप सुंदर दिसतात जगन्नाथजी ह्याच्या वेळात. अगदी साधं आले जगन्नाथजी, कारण माझे भक्त पण तसेच उभारलेत. माझे भक्त पण जेवढे तयार होऊन आले होते त्यांचं पण सगळं पावसाने सगळं काय झालेलं आहे, नॉर्मल झालेलं आहे. हो, त्यामुळं ते पण तसे आले. आपण असं पण भाव आपण देवाशी जोडू शकतो, प्रत्येक वेळी नेगेटिव्ह न घेता. आणि देव कधीच नेगेटिव्ह विचार करत नाही आपल्याबद्दल, असं वाटतं मला. येस, दॅट इज ट्रू. आणि अशीच मिस्ट्रीमध्ये अजून एक मिस्ट्री आहे, ती आहे देवळाच्या प्रसादालयाची. आणि प्रसादाची मिस्ट्री म्हणजे असं बोलतात की जो कोणी येतो त्याला म्हणजे लाईक लास्ट माणसापर्यंत प्रसाद पुरला जातो. आणि ते कसं होते काय होते ते समजत नाही, ऑटोमॅटिकली होत राहते आणि वेस्ट जात नाही तो प्रसाद. तर ते काय आहे? असं म्हणतात की जगन्नाथ का भात जगत पसारे हात. म्हणजे एक समान पातळीवर जगन्नाथाचं जो प्रसाद आहे तिथं बनतं. आणि आपण पण भोग लावू शकतो जगन्नाथजींना. ठराविक भोग लावण्याची प्रक्रिया आहे, ऑफिसमध्ये वगैरे जाऊन सांगितलं आपल्या नावाने वगैरे लावू शकतो. पण तुम्ही बघाल तिथे लाखो भक्त येतात आणि मंदिरातून बाहेर पडत असताना एकही भक्त तुम्हाला
न जेवता आलेला, न भोग घेता, न प्रसाद घेता आलेला दिसणार नाही. फुल पोट भरून जेवण करून, पोट भरून प्रसाद घेऊन येतो. आणि समजा भक्तच आले नाहीत, कधी कधी कमी आहेत, तरीसुद्धा प्रसाद लास्टपर्यंत उरत नाही. तुम्ही लास्ट मला वाटतं 12:30-1च्या नंतर जर रात्री मंदिरमध्ये गेलात, तुम्ही बघाल तिथे प्रसाद, तुम्हाला काहीही दिसत नाही तिथे प्रसाद, सगळं संपलेलं असतं. तुम्ही भक्त किती येऊ दे, आज 5 लाख येऊ दे, उद्या 2 लाख येऊ दे, किती येऊ दे, त्या सर्वांना प्रसाद पुरतं, सर्वांपर्यंत प्रसाद पुरतं, कितीही लोकांना येऊ दे. आणि की एकही माणूस असं वाचत नाही की त्यांना प्रसाद आज भेटलं नाही आहे. तो तसंच आलं आहे. आणि मला वाटतं जगन्नाथच्या मंदिरमध्ये 56 भोग बनवतात असं म्हणतात. 56 भोग तर बनवतातच. मला वाटतं 120 ते 130 प्रकारचे भोग बनतात जगन्नाथजीमध्ये. इतके व्यंजन जगन्नाथजींना भोग लावलं जातं. आणि जगातील सर्वात मोठं किचन आहे जगन्नाथजींचा. जो किचन आहे तो जगातील सर्वात मोठं किचन आहे. हां. आणि जे प्रसाद तिथं खाल्लं जातं घेऊन, त्याला आनंद बाजार म्हणून असं नाव आहे. तोही जगातील सर्वात मोठा मला वाटतं अन्नछत्र म्हणू शकतो आपण त्याला, जिथं भोजन खाल्लं जातं, प्रसाद जेवतो आपण, ते तिथे आहे. आणि खूप साऱ्या वैशिष्ट्य आहेत किचनचं. आणि फ्री आहे म्हणून नाही, थोडंसं तुम्हाला लक्ष्मी द्यावं लागेल त्यांना. म्हणजे दॅट इज हो 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 थोडंसं देणगी मूल्य आहे तिथे. कारण एवढे सगळे पदार्थ आहेत तिथे, एवढे सगळे पदार्थ म्हणजे आपण, आणि बनवायला सुद्धा भरपूर खर्च येतं. आणि मातीच्या भांडीमध्ये बनवलं जातं ते तिथलं जे काही हे प्रसाद आहे. आणि ते 1 टाइम यूज आहे, एका वेळेसच, ते दुसऱ्यांदा आपण यूज करू शकत नाही. आणि अनेक गोष्टी आहेत. आणि 100% न्यूट्रिशनयुक्त भोजन आहे तिथलं. जे भोजन आहे ते खूप वेगळं आहे. ते म्हणजे आपण जसं एक भांडी घेतो, त्याच्यामध्ये अनेक पदार्थ घालत त्याला शिजवत जातो. म्हणजे सोपं सरळ भाषेत सांगायचं गेलं तर तिथं एक भांडं ठेवलं जातं आणि जे काही घालायचं आहे, जे काही इन्ग्रेडियंट्स घालायचे, जे काही पदार्थ घालायचे, ते एकदमच घातलं जातं आणि त्याला शिजवलं जातं. आणि असं एकदम शिजतं आणि काही कमी वेळात शिजतं तिथलं जे अन्न आहे. आणि दिवसाला 6 वेळा जगन्नाथजींना भोग लावला जातं, सकाळपासून रात्रीपर्यंत. आणि भोजन क्षेत्र म्हणतो आपण जगन्नाथपुरीला. आणि जगन्नाथाचं अजून एक नाव आहे, त्याला अन्नब्रह्म पण म्हणतो. जसं की आपला पांडुरंगाला, विठ्ठलाला पण नादब्रह्म म्हणतो, तसं आपण जगन्नाथजींना अन्नब्रह्म म्हणून नाव आहे जगन्नाथजींचं. आणि असं म्हटलं जातं की जगन्नाथजींचे जे दोन्ही हात आहेत ते ओलेच असतात. म्हणजे सतत देव काय भोजन करतच असतो, खातच असतो जगन्नाथजी, असं म्हटलं जातं. नाईस. हो. जसं तू म्हणता रथयात्राचा एक इन्सिडेंट बोललास की कालिया तिथे थांबलेला. सॉरी, आई कॉल हिम कालिया बिकॉज दैट इज माई लव, बट किसी को ऐसा होएगा कि कालिया कैसे बोला, और उसको कालिया ही बोलते हैं ओडिया में. तर कालिया तिकडे थांबलेला, एका तासासाठी थांबलेला. सर का थांबलेला, असं का वाटत असेल तुला? व्हॉट माइट बी द रिझन? असं काय तुझं पर्स्पेक्टिव्ह काय असेल? माझं पर्स्पेक्टिव्ह तुम्ही विचारायला गेला तर फक्त ओन अँड ओनली दर्शन. जे लोक आहेत समोर उभारलेले, ज्यांना पहंडी बघायचं आहे, जगन्नाथजींना चालत येताना बघायचं आहे, जगन्नाथजींचं म्हणजे त्या क्षेत्रामध्ये जिथं थांबले होते तिथं जाता येतं. आपण बघतो ते बडदांड आहे सिंहद्वारच्या अगदी समोर, तिथं खूप लोक असतात पहंडी करताना. त्या सर्वांसाठी दर्शन देण्यासाठी कालिया तिथं थांबला होता, अगदी 1 तास थांबला होता. आणि हा एक माझं मत आहे. आणि दुसरं मत असं आहे की लोकांना वाटतं की जगन्नाथजींना लोक उचलून घेऊन येतात. नाही. हां, काही लोकांना वाटते हां की मूर्ती आहे, त्याला उचलून जे पंडे लोक आहेत ते घेऊन येतात. मग तिथं जगन्नाथजी दाखवून दिले. एवढे तिथे 12-15 लाख लोक थांबले होते जगन्नाथजींचं रथयात्रेसाठी ओढण्यासाठी. आणि स्वतः नंदीघोषरथ थांबला होता जगन्नाथजींच्या शिवाय वाट बघत. पण जगन्नाथजी 1 तास पूर्ण त्यांचं वजन वाढवलं. पंडे लोक किती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तरी जगन्नाथजी तिथं ठाम आणून थांबले. त्याने दाखवून दिले की पंडे लोक उचलत आहेत का मला. जर ते उचलत असेल किंवा त्यांनी घेऊन जाणार असतील तर तेव्हाच घेऊन गेले असते. रथयात्रा थांबली आहे, 12-15 लाख लोक थांबलेत, अनेक मोठे राजकीय लोक येऊन थांबलेत रथयात्रेसाठी, तर तेव्हाच निघून गेले असते. पण 1 तास त्यांनी थांबले तिथेच.
सर्व भक्तांना दर्शन दिले आणि दाखवून दिले की मी स्वतः येतोय, माझ्या मर्जीवर आहे सगळं जे काय. आपण म्हणतो जगन्नाथजींना, तुम्ही ऐकलं असाल सोशल मीडियावर वगैरे, सगळं जगन्नाथजींच्या मनावर चालतं, तिथं कोणाचं मनावर चालत नाही. सगळं जगन्नाथजी ठरवतात, कसं जायचं, कुठं थांबायचं, काय करायचं, कधी भोग खायचं, कधी उठायचं, कधी झोपायचं, कधी अंघोळ करायचं, जे काही गोष्टी आहेत, जे काही मंदिरातील जे काही दिनचर्या आहे, ते सगळं जगन्नाथजींच्या मनावर आहे. हो, ते सगळं कालियाच्या मनावर आहे. आणि जर आपण रथयात्रेच्या मागे जशी स्नान पौर्णिमा होते आणि त्याच्यानंतर जसे जगन्नाथ आजारी पडतात, कालिया आजारी पडतो आणि तिघही भाऊ बहिणी आजारी पडतात, तर त्याच्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे? लाईक व्हॉट इज द थॉट? बिकॉज भारतामध्ये पण नाही, विश्वामध्ये असं एकच देव असेल जो आजारी पडतो आणि लोकांकडून ट्रीटमेंट पण घेत होतो. तर काय म्हणायचं तुला? म्हणजे जगन्नाथजी आजारी पडतो हे एक लीला आहे जगन्नाथाचा. म्हणजे साक्षात जे सृष्टीचा जे सृष्टीला बनवलेला आहे, जो परब्रह्म आहे, परमेश्वर आहे. सुरुवातीलाच म्हणलं की कलियुगचे इष्ट देवता आहेत जगन्नाथजी, कलियुगचं धाम आहे तो. मग जगन्नाथजी सांगतात की सर्वांना जन्म मृत्यू जरा व्याधी हे चुकलेलं नाही आहे. आपण जसं बघतो, आपण पण आजारी पडतो सगळे कधी ना कधी, आपल्याला पण जरा आणि व्याधी आहेच. हे दाखवून देतात की जगन्नाथजी ते सुद्धा 14 दिवस आजारी पडतात. आपण हे कोविडमध्ये पाहिलं, 14 आपल्याला जर कुठली जीवजंतू संसर्ग झालं आपल्याला काहीतरी, तर आपण 14-15 दिवस एक क्वारंटाईन झालो तर ते नष्ट होतात आणि आपण बरे होतो असं म्हणतात. हे हजारो वर्षांपूर्वी जगन्नाथ संस्कृतीमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये हे सांगितलं गेलेलं आहे. ते हे तसे देव पण होतात. तर स्नान पौर्णिमेच्या दिवशी जगन्नाथजी तुम्ही बघता 108 कलशांनी स्नान करतात जगन्नाथजींना. त्यांच्या लोकांना सांगायला आवडेल मला, खुद्द मंदिरातले गर्भगृहातले जे मूर्ती आहेत, विग्रह जे आहेत, ते साक्षात जगन्नाथजी म्हणू शकतो. कळण्यासाठी मी मूर्ती किंवा विग्रह म्हणतो. ते स्नानबेदीवर घेऊन येतात आणि 108 कलशांनी त्यांना स्नान घातलं जातं जगन्नाथजींना. मग स्नान घातल्यानंतर जगन्नाथजींना जसं उन्हाळा असतो त्यावेळेस, उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याने आपण भरपूर अंघोळ केलो, तुम्ही बघाल आपल्यासोबतही तसं होतं. मग दुसऱ्या दिवशी ताप येतं आपल्याला, मग कणखण येतं. तसं 14-15 दिवस जगन्नाथजींना ताप येतं असं सांगितलं जातं किंवा कणकण येतं, ते आजारी पडतात आणि गुप्त रीतीने ते येत आतमध्ये. अनसर घर म्हणून आहे जगन्नाथजींना, तिथं घेऊन गेलं जातं आणि त्यांचं विशिष्ट सेवा केलं जातं. त्यांच्या विशिष्ट सेवायत लोक आहेत, दैतापती लोक आहेत, त्यांनाच ते सेवा करण्याची अनुमती आहे. ते लोक सगळे सेवा करतात. जगन्नाथजींना जास्त भोग लावलं जात नाही त्यावेळेस. फळं वगैरे लावले जातात, दुधाचे काही भोग आहेत ते लावले जातात, काही वनस्पती आहेत, जडीबुटी आहेत, त्यांचा काढा वगैरे करून जगन्नाथजींना लावलं जातं. विशिष्ट तेल आहे, ते पण तेलाने जगन्नाथजींचं मसाज वगैरे केलं जातं आतमध्ये. मग ते 15व्या दिवशी बरे होऊन रथयात्रेसाठी बाहेर येतात. हो, नाईस. सो ह्याच्यामध्ये अजून एक मिस्ट्री होती, ती तुझी ह्याची पण होती की लाईक लोकांना स्वप्न पडतात, लोक अचानकपैकी पुरीला बोलवले जातात. म्हणजे लाईक बाकीचे देवस्थानं पण होतं, पण कालियाबरोबर सर्वात जास्त गोष्टी घडतात आणि तेवढी मस्करी पण करतो तो. काही गोष्टी गायब करून टाकतो, काही गोष्टी प्रकट करून टाकतो, तिकडे राहणाऱ्या लोकांशी खेळतो आणि कोणाला समजून पण येत नाही. असे कितीतरी लीला आहेत त्याच्या. त्या गोष्टींपैकी काही गोष्टीवरती जर तुझा रिसर्च असेल तर त्याचा अनुभव तुम्हाला सांग. जगन्नाथजी खूप म्हणजे वेगळे आहेत ह्या बाबतीत. खूप लीला करतात, प्रत्यक्ष लीला करतात. मी सतत प्रेक्षकांना किंवा लोकांना म्हणत असतो की तुम्ही जगन्नाथपुरीमध्ये गेलात ना, खूप अलौकिक धाम आहे. पहिली गोष्ट, जो धाम आहे तो शंखक्षेत्र म्हटलं जातं त्याला. शंखाच्या आकाराचा त्याचा मॅप आहे. वेगळीच फिलिंग येते तुम्हाला प्रत्यक्षात गेल्यानंतर आणि तो कालिया वेगळाच अनुभव प्रत्येक व्यक्तीला देतो. मी जसं सांगतो की रथयात्रेला जवळपास 15 लाख लोक असतात, 12 ते 15 लाख लोक ॲव्हरेज प्रत्येक वर्षी असतातच. ते संपूर्ण 15 लाख लोकांना एक वेगळीच फिलिंग येते.
एक वेगळंच काहीतरी जाणवतं. प्रत्येकांबरोबर जगन्नाथजी एक वेगळंच लीला काही ना काय घडवतात. जसं की स्वप्नामध्ये जगन्नाथजी आले असे खूप सारे ऐकलो मी. त्यांनी बोलवलं आहे मला. जसं एक म्हणतो असं पण खूप वेळा म्हटलं जातं की जिथे कुठे जगन्नाथजींविषयी ऐकलो आपण, जसं पॉडकास्ट म्हणा किंवा कथा म्हणा, कुठेतरी प्रवचनमध्ये वगैरे जगन्नाथजींच्या विषयी आपण ऐकलो, तर असं म्हटलं जातं की आपल्याला धामाची जी काही धामप्राप्ती जगन्नाथजींनी आपल्याला केलेलं आहे. मग त्याच्यापासून त्या लोकांच्या मनात सुरू होतं की मला कधी ना कधी पुरीला जायचं आहे. आपण साधं सोशल मीडियावर एखादं जगन्नाथावर रील जरी बघितलं, काहीतरी बघितलं, तर त्याच्यामध्ये सुरू होतं मला पुरीला जायचं आहे, कधीतरी पुरीला जायचं आहे किंवा जगन्नाथपुरीला जायचं आहे. जगन्नाथजी लीला असंच करतात. आधी त्यांना धामविषयी किंवा जगन्नाथाविषयी धामाविषयी त्यांना थोडं रुची निर्माण करतात. मग त्याच्यापासून सुरू होते ते. आणि मी खूप लोकांचं असं ऐकलं आहे, माझ्या माध्यमातून, आमच्या माध्यमातून खूप लोक पुरीला पण येऊन गेलेले आहेत. ते जगन्नाथपुरीला येऊन गेल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारे रोज एकदा तरी त्यांना जगन्नाथजी आठवतात आणि जगन्नाथजींचं खूप छान पद्धतीने उपासना करतात. काही लोक फोटो घेऊन आले असतील, त्यांच्या मूर्ती वगैरे घेऊन आले असतील, त्यांचं पूजन करायला सुरू करतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काय जगन्नाथजी लीला करत असतात. मला फोन करून प्रत्यक्षात सांगतात देखील, माझं असं होतं, असं जगन्नाथजींनी काम केलं आणि हे जगन्नाथजींमुळंच झालं आणि जगन्नाथजी मला असं दर्शन दिले. आणि मला रथयात्रेच्या वेळेस हे खूप घडलेलं आहे माझ्या बाबतीत की सांगितलं जातं की मला काल मला दर्शन दिलं किंवा सांगितले असं खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे हे शब्दात वर्णन करू शकत नाही. खूप छान लीला घडवतात. हे वेगळंच आहे. म्हणजे आपण जगन्नाथजींचं कथा पण बघा, तुम्ही साधं जगन्नाथपुरीवरचं रील आता सोशल मीडियावरती खूप फिरत आहे. साधा एक रील जरी बघितलो आपण तर काही वेगळंच दिसतं. ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळंच आहे बाबा असं वाटतं. तुम्ही देवाचं दर्शन घेतल्यानंतर देखील वेगळंच वाटतं. हे कोण आहेत, कसे आहेत देव, ना रूप ना रंग, आणि कोण आहेत हे देव, असं लोकांना वाटतं. खूप वेगळे आहेत जगन्नाथ. सर, रथयात्रा झाली आपली आणि नवकलेवर ह्याच्यावरती बोलणार होतो आपण. बिकॉज सर्वात डिफरंट सेलिब्रेशनच बोलू शकतो एका प्रकारचं, जेव्हा मूर्ती नाही बोलू शकत, बट तो ब्रह्मपदार्थ बदलला जातो, एका आकारातून दुसऱ्या आकारात जातो. तर त्याचं रहस्य म्हणजे लोकांना अजूनपर्यंत समजलं नाही. नवकलेवर म्हणजे असा सण आहे की पूर्ण पुरी हा शहर हा बंद होतो 7 नंतर. त्या अमावस्याच्या रात्री पूर्ण चेंज होते. तर त्याची स्टार्टिंग पण जेव्हा आपण शोधायला जातो दारूचं, तर त्याच्यापासून असते की कसं ते ह्याच लाकूड सिलेक्ट करायचं, ह्यालाच दारू बनवायचं आहे आणि ह्यालाच दारू ब्रह्म बनवून ह्यालाच स्थापित करायचं आहे. तर हे कसं नवकलेवरम हे पडतं ज्यावेळेस अधिक मास येतो. अधिक महिना जो येतो ते आषाढमध्ये येतो. जसं की ह्या वर्षी ज्येष्ठमध्ये अधिक मास आला होता, अधिक महिना आला होता. तसं अधिक महिना ज्यावेळेस आषाढमध्ये येतो त्यावेळेस हे नवकलेवरमची तिथी पडते. नव म्हणजे नवीन आणि कलेवर म्हणजे शरीर. म्हणजे जगन्नाथजी त्यावेळेस त्यांचं देह सोडतात, त्यांचं शरीर सोडून नवीन शरीरमध्ये ते रूपांतर होतात. मी सुरुवातीपासून आपण चर्चा करतो की कलियुगाचे इष्टदेव आहेत. जसं की जन्म मृत्यू जराव्याधी आपल्याला पण आहेत, तसं भगवंत सांगतात ते मला पण कुठे नाही, मी पण त्यामध्ये येतो. जसं देव तसं आपण, जसं भक्त तसं देव आपण म्हणतो. त्यामुळे नवकलेवरम खूप स्ट्रिक्ट फॉलो केलं जातं आणि खूप मोठं प्रोसेस आहे. जसं की तुम्ही लाईट्स काढतात, पूर्ण डार्कनेस करतात पुरीमध्ये म्हणाल, ते फक्त 1 दिवस होतं. ज्या दिवशी ब्रह्मपदार्थ परिवर्तन केलं जातं, फक्त ते 1च दिवसाचा प्रोसेस आहे. हे सुरू होतं दारू शोधणं. म्हणजे दारू म्हणजे कास्ट ज्याला म्हणतो आपण. जगन्नाथजींचं एक नाव आहे दारू ब्रह्म देखील म्हटलं जातं त्यांना. पुरीपासूनच काही अंतरावर एक गाव आहे काकटपूर मंगळा देवीचं एक मंदिर आहे. तिथे विशिष्ट दैतापती लोक तिथे जातात आणि तिथे ते निद्रा करतात काही दिवस. आणि त्यांना स्वप्नात येते देवी आणि सांगते की बलरामजींचं जे काष्ट आहे ते या दिशेनं आहे, सुभद्रा मैयाचं जे काष्ट आहे ते या दिशेनं आहे आणि जगन्नाथजींचं काष्ट आहे ते या दिशेनं आहे. त्यांना स्वप्नात येऊन सांगतात.
आणि ते लोक शोधत जातात, जे दैतापती लोक असतात ते शोधायला नेमणूक झालेली आहे त्यांची. मग त्यांना तिथे ते लाकूड भेटतं, ते लिंबाचं लाकूड भेटतं. लिंबाचं लाकूड असतं ते विशिष्ट, त्याच्यावर संकेत असतात, शंख चक्र गदा पद्म असं त्या लाकडावर झाडांवर एक विशिष्ट चिन्ह असतो, तो संकेत भेटतो. आणि जवळचं एक सापाचं वारूळ असतं आणि नदी वाहताना दिसते आणि शंकराचं एक मंदिर असायला पाहिजे, असं ह्या सगळ्या गोष्टींचं अनेक प्रकारचे संकेत आहेत. ते संकेत भेटल्यानंतर ते त्याची नेमणूक करतात त्या काष्टाची, त्या झाडाची, की हे जगन्नाथजींसाठी असेल, हे बलरामजींसाठी, हे सुभद्रा मैयाचं असेल आणि हे सुदर्शन महाप्रभूचं असेल. मग त्याच्यानंतर अनेक प्रकारचे तिथं यज्ञ होतात आणि अनेक रिच्युअल्स आहेत, अनेक काही गूढ नीती पण आहेत, रिच्युअल्स पण आहेत, ज्या की गोष्टी अजूनपर्यंत बाहेर आलेल्या नाही आहेत. ते गुप्त आहेत, ते गुप्तच राहिलेलं बरं. आणि खूप स्ट्रिक्टली फॉलो केलं जातं, हे खूप म्हणजे खूप स्ट्रिक्टली फॉलो केलं जातं. तिथं यज्ञ वगैरे झाल्यानंतर ते झाड कापलं जातं आणि त्यांना बैलगाडीवर ठेवून त्या काष्टांना पूर्ण झाकून त्यावर ते मंदिरामध्ये आणलं जातं. मंदिरामध्ये आणल्यानंतर एक विशिष्ट ठिकाणी ठेवून त्याचं मूर्ती बनवलं जातं. ते मूर्ती बनवण्याची प्रक्रिया वगैरे अमावस्यापर्यंत संपते. त्याच्यानंतर मंदिरामध्ये काही वृद्ध व्यक्ती जे असतात त्यांची नेमणूक केली जाते ब्रह्मपदार्थ परिवर्तन करण्यासाठी. त्यांना मंदिरामध्ये पाठवलं जातात आणि संपूर्ण पुरी जे आहे त्या सिटीतलं संपूर्ण लाईट काढलं जातं आणि पुरीच्या मंदिराच्या आजूबाजूला लोक सगळे भजन करत बसलेले असतात, दिवे वगैरे लावून, तुपातले दिवे लावून भजन वगैरे करत असतात. वृद्ध व्यक्तींना आतमध्ये पाठवलं जातं. जे जुने मूर्ती आहेत जगन्नाथजींचे आणि नवीन, हे एकमेकांसमोर ठेवलं जातं. जुन्या मूर्तीमधील 3-4 जे दैतापती लोक आहेत, जे वृद्ध आहेत, ते ब्रह्मपदार्थ काढतात आणि नव्या मूर्तीमध्ये ते रूपांतर करतात. आणि जुने मूर्ती जे आहेत, मंदिराच्याच बाजूला कोयली वैकुंठ म्हणून एक ठिकाण आहे मंदिरामध्ये, तिथं ते खड्डा खणून जगन्नाथजींना पूर्ण समाधी देतात तिथे. आणि नवीन मूर्ती जी आहे ते रत्नसिंहासनवरती विराजित करतात. हे आषाढ, जे डबल आषाढ आहे, जे अधिक मास ज्याला म्हणतो आपण, ते 8, 12 किंवा 19 वर्षांनी येतं असं. आणि आपलं लास्ट टाइम जे नवकलेवरम झालं ते 2015 झालेलं आहे. हां, आता कधी ते तिथी येईल त्यावेळेस हे सगळं जे आहे ते सगळं फॉलो केलं जाईल. एक तो विषय. पण तुला एक्झॅक्टली काय वाटते ब्रह्मपदार्थ काय असू शकतो? कारण भरपूर लोकांचं पॉईंट ऑफ व्ह्यू वेगवेगळं आहे. जसं तू म्हणलोस की तू पांड्या लोकांची बोललास, तर तुला ते बोललात की ते जिवंत पदार्थ वाटतो, तो दॅट बीट्स, दॅट इज लाईक हार्ट बीट. काय असू शकतं ते? आताच मी बोललो की तुम्हाला वृद्ध पंडे लोक आतमध्ये जातात आणि ते स्वतः ब्रह्मपदार्थ परिवर्तन करतात. ते बघू शकत नाहीत कारण त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते आणि त्यांच्यावर पूर्ण हातावर पण कापडाने पूर्ण गुंडाळलेलं असतं. ते पूर्ण हात बंद करून जातात. ते ब्रह्मपदार्थ घेताना असं सांगण्यात येतं की काहीतरी जिवंत सजीव काहीतरी गोष्ट आहे, ते हलतं म्हणून सांगितलं जातं. पण ब्रह्मपदार्थाविषयी खूप साऱ्या सोशल मीडियावर कृष्णाचं हृदय म्हणून सांगतात. काही लोक तरी कृष्णाचं हृदय म्हणून सांगतात. तर कृष्णाचं हृदय नाहीच आहे आणि कृष्णाचं नाभी पण आहे म्हणून सांगतात. पण हे कोणालाच माहीत नाही. पहिली गोष्ट म्हणजे कोणच बघितलेलं नाही. मी म्हटलं जगातील सर्वात स्ट्रिक्ट किंवा गूढ काय असेल जे अजूनपर्यंत बाहेर आलेले नाही आणि ते येऊ पण नाही, ते म्हणजे ब्रह्मपदार्थ आहे. काय आहे ते माहीत नाही. संपूर्ण ते लिंबाचं जे काष्ट आहे जगन्नाथजींचं, त्याला जिवंत ठेवण्याचं काम ब्रह्मपदार्थ करतं असं म्हटलं जातं त्याला. त्यामुळं ते खूप स्ट्रिक्ट आहे. ते काय आहे त्यावर कोणी अजूनपर्यंत रिसर्च करत आहेत लोक खूप, पण ते संपणारा नाही आहे ते. असं पण बोलतात की त्याच्यामधून रेडिएशन नाही बोलू शकत, पण एक्झॅक्टली आजूबाजूच्या गोष्टीला ते एका प्रकारे हे पण करू शकते, म्हणजे रिॲक्टिव्ह फॉर्ममध्ये पण ते होऊ शकते. म्हणजे ॲज इन एक माणूस गेला किंवा एका माणसाने त्याला हात लावलं तर त्याच्याबरोबर ते मोमेंटम किंवा त्याची एनर्जी ती फील होते त्याला की काय आहे एक्झॅक्टली. आपण म्हणजे ते एकदम फ्रिक्वेन्सी लेवलवरती खेळू शकतं. ते व्हॉट इट इज एक्झॅक्टली लोकांना अजून कळलं नाही ते.
नाही, ते खूप स्ट्रिक्टली फॉलो केलं जातं. त्या सगळ्या गोष्टी खूप गुप्त आहे ते. म्हणजे गुप्त, इतकं गुप्त आहे. सगळे लाईट्स काढले जातात. पूर्ण स्ट्रिक्टली मंदिराचे सगळे दरवाजे बंद केले जातात. जे काही गोष्टी होतात ते आतमध्ये, जे बदलण्यासाठी जातात फक्त त्यांना कंपन जाणवतं त्याचं, जे धडधडतं. म्हणजे आपण एखादी म्हणजे समजा एखादं मांजर वगैरे जसं पकडलं, तो जाणवतं आपल्याला की जिवंत आहे किंवा काहीतरी त्याचं हालचाल आपल्याला जाणवतं. तसं ब्रह्मपदार्थाचं हालचाल जाणवतं त्यांना. पण ते काय आहे किंवा आपण रेडिएशन वगैरे म्हणतो, त्याच्यावर अजूनपर्यंत काय लोकांसमोर काय समोर आलेलंच नाही आहे. अच्छा. अच्छा, तर हे माझ्या मतेने तरी इट इज व्हेरी अननोन, आणि मी ओपिनियन पण ठेवू नाही शकणार. बिकॉज कुठून आलं, कसं आलं, ह्याच्याबद्दल पण लोकांना जास्त माहिती नाही आहे. बट तुझा टेक, तुला माहिती आहे का, बॅक स्टोरी आहे का तुझ्याकडे? लाईक तू ह्याला मान्यता देतोस की हां हे असं आलं आहे, हे मला वाटतं हे असं आलं आहे? नाही, काही गोष्टी कशा असतात, रिसर्चच्या बाहेर असतात, मानवी बुद्धीच्या पलीकडे असतात. हे एक अशातला भाग आहे. कृष्णाचं हृदय आहे जे म्हणतात त्यांना. आता आपण कृष्णाचं हृदय आहे समजलं, तर कृष्णाचं हृदय एक आहे. ते पण जगन्नाथजींमध्ये परिवर्तन केलं. मग बलरामजी, सुभद्रामय्या आणि सुदर्शन महाप्रभू पण आहेत. त्यांचं पण ब्रह्मपदार्थ परिवर्तन होतं. मग त्यांचं कसं करतात? कोणी म्हणतात की कृष्णाचं ते नाभी आहे. मग नाभी असेल तर जगन्नाथजींमध्ये तुम्ही स्थापन केलं त्याचं. मग बलरामजी, सुभद्रामय्या आणि सुदर्शन महाप्रभूचं तुम्ही काय कराल? मग ते तुम्ही डिवाइड करून वगैरे हे असं बोलू पण शकत नाही आपण. म्हणजे त्यांचं पण होते, त्यांच्यामध्ये पण चतुर्धा मूर्ती जे आहेत, विग्रह आहेत, त्यांच्यामध्ये पण बलरामजी, सुभद्रामय्या, जगन्नाथजी आणि सुदर्शन महाप्रभू, ह्या चतुर्धा विग्रहांचं ब्रह्मपदार्थ परिवर्तन होतं. हा, चारही लोकांचं ब्रह्मपदार्थ. काही लोक नीलमाधव पण आहेत म्हणतात. जे जगन्नाथजींचं आधीचं नाव आहे पुरुषोत्तम, त्याच्या आधी नीलमाधव आहेत, जिथून जगन्नाथजी प्रकट झाले. किंवा जगन्नाथजींचं जे काही स्कंद पुराणामध्ये वर्णन करतो आपण नीलमाधव म्हणून, ते नीलमाधव पण आहेत. ब्रह्मपदी पदार्थ म्हणजे नीलमाधव आहेत, असं पण काही लोक म्हणतात. पण हे रिसर्चच्या पलीकडे, मानवी बुद्धीच्या पलीकडे, ते गुप्त आहे. आणि आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी सांगू शकतो ते गुप्तच राहिलेलं बरं. ओके, नाईस. काही गोष्टी नाही कळलेलं बरं. नाईस. ओके, त्याच्यावरून एक आपण या टॉपिकवरती पण आलो आहे की शक्तिपीठ जसे आहेत, स्टार्टिंगमध्येच आपण कवर केलेलं की उत्कल देश हे शक्तिप्रधान देश आहेत. तर असे शक्तिपीठ आणि शक्तिपीठचं रिलेशनशिप, जसं जगन्नाथजीला बोललं जातं की ते, आता एक गेस्ट आहे आमच्याकडे चेतन करून येतात, ते बोललेले की जगन्नाथजी हे शक्तिपीठचे भैरव आहेत, आणि लोक मान्यता द्यायला तयार नव्हते. अरे असं कसं बोलू शकतो? पण जे आहे ते आहे. आणि तंत्रसारमध्ये पण ते सांगितलं गेलं की असं असं आहे. तर ह्याच्यावरती टेक काय आहे तुझं? म्हणजे आहेच, आपण सुरुवातीलाच बोललं की देवी उपासनामध्ये किती मोठं जगन्नाथ मंदिराचं मी म्हटलं, आता सुरुवातीला पण बोललो आहे. पण जे दारू शोधण्यासाठी, जे काष्ट शोधण्यासाठी काकटपूर मंगळा देवीपासूनच, त्या उपासनेपासूनच सुरू होते. आणि नवकलेवरम जे होतं, जे निघतात दैतापती लोक, पहिलं मुक्काम जे करतात ते रामचंडी मंदिरमध्ये करतात. कोणार्कच्या रोडला येतं, तो रामचंडी देवीचं मंदिर आहे, देवीच्या मंदिरमध्ये करतात. आणि काय म्हणू आपण, स्कंद पुराणामध्ये सुभद्रा मैयाला लक्ष्मीजींचं स्वरूप मानलेलं आहे, श्री म्हणलेलं आहे, श्री. आणि मंदिराचं नाव श्री मंदिर आहे. जगन्नाथजींचं जे मंदिराचं नाव आहे तो श्री मंदिर आहे. ना बलरामजींचं मंदिर आहे ना जगन्नाथजींचं मंदिर, त्याला तर श्री मंदिर म्हटलेलं आहे. म्हणजे लक्ष्मी आली, स्त्री आली. तर शक्तिपीठ आणि विमळा मातेचं पण म्हणलं आपण, 51 शक्तिपीठ पैकी एक शक्तिपीठ विमळा मातेचं. हो हो, ते कंपार्टमेंट त्या मंदिराच्या आवारातच, जगन्नाथाच्या मंदिराच्या आवारातच आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत. आपण शक्ती उपासनाकडे जर बघायला गेलो तर, सांगायला गेलो तर, आणि सगळे जास्त करून शक्तिपीठ तिकडेच आहेत. तुम्ही 51 शक्तिपीठ पैकी जास्तीत जास्त शक्तिपीठ ते बंगालमध्येच आहेत, वेस्ट बंगालमध्येच आहेत तुम्ही बघायला गेलं तर. त्यामुळं आपण म्हणू शकतो की जगन्नाथ कालिका आहे.
म्हणू शकतो आपण. नाईस. आणि ह्याच्यावरती पण मला डिस्कस करायचं होतं, बट आय डोंट नो किती व्हॅलिड राहील आणि किती नाही, आणि मराठी लोकांना किती माहिती आहे किती नाही, की 5 पंचसखा होऊन गेले. पंचसखांचे जसे आता फक्त लोक भविष्य मालिका जाणतात, पण त्यांचे अजून ग्रंथ आहेत. 11 की 12 लाख ग्रंथ लिहिलेत त्या लोकांनी मिळून. तर त्याच्यावरती पण लोकांची गैरसमज आहे की लाईक एवढंच म्हणून भविष्यमालिका आहे. नाही, भविष्यमालिका म्हणजे कितीतरी बुक्स आहेत. आणि क्रीडा, स्वतः जगन्नाथ त्यांच्यावर क्रीडा करायचे 5 जणांबरोबर. तर त्यांचं वैशिष्ट्य पण ओडिसामध्ये भरपूर आहे. तर आता त्यांचं कुठेतरी जाऊन परत प्रादुर्भाव होत आहे. तर ह्याच्याबद्दल काय टेक आहे तुझा? अच्युतानंद दास यांचे पंचसखा ज्याला म्हणतो, त्यांनी भविष्य मालिका लिहिलेल्या आहेत 550 वर्षापूर्वी असं म्हणतात. भविष्य मालिका हे एक पुस्तक नाही आहे, आपण घेतलं आणि वाचलं आणि सगळं भविष्याबद्दलचे जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे असं नाही. तुम्ही हजारो लाखो म्हणला ते किती आहेत ते पण माहीत नाही. अनेक पुरीमध्ये, ओडिसामध्ये अनेक छोटे मोठे मंदिर आहेत, मठ आहेत. त्या मठामध्ये, मंदिरामध्ये ते मालिका लिहिलेलं आहे. आणि जगन्नाथ संस्कृतीमध्ये मालिकाला खूप महत्त्व आहे. मालिका याचा अर्थ भाग असं म्हणू शकतो. भविष्य मालिका याचा अर्थ तो भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं डिवाइड केलेलं आहे. आणि काही गोष्टी ज्या आहेत म्हटल्यासारखं, मी आत्ता म्हटल्यासारखं की कलियुगचे इष्ट देवता असल्यामुळं ते कलियुगाला अनुसरून खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यामध्ये लिहिलेले. आणि त्यामध्ये काही लिहिलेल्या गोष्टी आहेत ते होत पण आलेल्या दिसत आहेत भविष्यामध्ये. आपण बघू शकतो कितीतरी गोष्टीचा आपण चर्चा देखील केलं मगाशी. त्या सगळ्या गोष्टी होत पण आलेल्या आहेत, झालेले पण आहेत. त्यामुळं त्या सगळ्या गोष्टींचं आणि ओडिसा आणि जगन्नाथ कल्चर आणि जगन्नाथजी ह्या सगळ्या गोष्टीची कुठेतरी मिळतं जुळतं आहे. आणि त्याचा थोडंसं ऑथेंटिक लोकांपर्यंत येण्यासाठी भविष्य मालिका जे आहे ते येण्यासाठी आपण काहीतरी कार्य पण त्यावर करू शकतो. माझा प्रयत्न आहे ते वाचण्याचं, त्यावर थोडासा अभ्यास करण्याचा. आय फील, आय डोंट नो, इट इज कमिंग फ्रॉम इनसाइड. ट्राय, म्हणजे जर तू ओडिसाला गेलास परत तर ट्राय छटियाला जायला ट्राय कर. तिकडे तिथे बहुतेक तुला तुझ्या नावाची पोथी तुला मिळेल असं मला वाटतं. हो, बोलतात तसं. आय फील की तुला जायला पाहिजे, तुझ्या नावाची असू शकते. लेट्स सी. आलं म्हणून बोललो मी, इंट्युशन होतं की जायचं आहे. मी असं ऐकलेलं आहे, मी पण ऐकलेलं आहे. आणि आम्हाला छतियाला जायचं आहे. जर सापडली तर मला सांग, कारण तिथे एक पोथीबद्दल मला असं ऐकलेलं होतं की शून्य पोथी म्हणून एक पोथी एखादा सापडली. ती तुम्ही त्याची साधना केल्यानंतर जेव्हा ती सिद्ध होते, ती पोथी सिद्ध झाल्यावरती ती तुम्हाला भूत भविष्य सगळं वर्तमान सांगते. तुम्ही जे विचारलं ते सांगते आणि एका स्पेसिफिक पिरियडपर्यंत ते सांगते. पण ती पोथी पूर्ण ब्लँक आहे. त्याच्यामध्ये लिहून येते की काय घडणार आहे, काय नाही घडणार आहे. तो पिक्चर होता ना एक कुठला तरी, यमराजची ती बुक सापडते ह्याला चिरंजीवीला आणि तो त्याच्यातून भविष्य वाचतो. तशी ती पोथी आहे. आणि अशी अनेक पोथी आहेत तिथे साधना केलेल्या. आता हे किती खरं आहे किती खोटं आहे ते मला माहिती नाही, पण हे ऐकून आहे मी की अशी एक पोथी आहे. आणि ज्याला ती सापडली तो पण म्हणजे लोकांसमोर आत्ता आलेला, पण तो खरा आहे खोटा आहे, त्याच्याकडे खरोखर ती पोथी आहे का. तर असे अनेक लोक आहेत ज्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पोथ्या सापडल्या. तर लेट्स सी काय फ्युचरमध्ये ठेवलं आहे. बट तुझं काय टेक आहे ह्याच्यावरती? तुला काय वाटते, लाईक व्हॉट इज गोइंग ऑन राईट देअर? आता पुढच्या वेळेस ज्या वेळेस मी जगन्नाथाला जाईन त्यावेळेस मी अनुभव घेईन आणि त्याच्यानंतरच त्यावर मी बोलू शकतो. माहीत नाही मला तेवढं त्याचं एवढं. नाईस. बट दॅट इज इट, आय थिंक सो, की आपण 10च्या 10 टॉपिक्स जे लिहिलेले होते ते सगळे कवर केले गेले. आणि आपल्याकडे लाईक नो मोर टॉपिक्स लेफ्ट. बट लोकांना जर पॉडकास्ट आवडला असेल तर तुला लास्ट मेसेज पास करायचं तर प्लीज पास कर. एवढं सांगू इच्छितो मी, आपलं जसे कलियुगचे इष्टदेवता आहेत जगन्नाथजी, एकदा नक्की जा म्हणे, तुम्ही दर्शन घेऊन या आणि प्रसाद घ्या, एवढं सांगतो मी.
नाइस दैट इज़ इट फॉर टुडे गाइस. तब तक के लिए बाय बाय, शबा के, टेक केअर, वॉट एव्हर इट इज, सायनिंग ऑफ. दशांग टीमला श्री मात्र नमा. जर तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं तर मी कोलॅबरेशनमध्ये दादाला टाकून ठेवलं आहे, तर तुम्ही जाऊन चेक करू शकतात. खाली मी त्याची ID देतो आहे, नंबर देत नाही आहे, बिकॉज नंबर दिल्यावरती भरपूर गोष्टी एक्सक्लुझिव्ह प्रकारे होतात. सो नंबर नाही देते, ID देतो आहे. जर बोलायचं DM करा, तुम्ही बोलू शकतात. तेव्हापर्यंत श्री मात्रे नमा. आदेश. जय गुरु आदेश. जय जगन्नाथ. नाईस. किती वेळ झाला? झाला 1 तास 1 hour 54 minutes. तेरे मेरे सबके हिस्से हैं.